करधागा मार्ग सारे स्वच्छ व्हावे, मार्ग सारे स्वच्छ व्हावे आणि मने ही साफ व्हावी, ही सकाळ रोज यावी, ही सकाळ रोज यावी, मानसाचा देव व्हावा, मानसाचा देव व्हावा. विद्याधाम प्रशाला सणसवाडी प्रशालेचे सर्व पूज्य गुरुदेव आणि तुम्हा विद्यार्थी बालमित्रांना ज्ञानेश्वर मिटगुलेचा मनापासून मनपूर्वक नमस्कार. जिल्हा परिषद शाळा वशेवाडीच्या सर्व विद्यार्थ्यांना मनापासून मनपूर्वक नमस्कार. मुलांनो, आजकाल बघा, जो माणूस पायाने चालतो तो ठराविक अंतर गाठतो. तुम्ही कशाने चालता? जो माणूस पायाने चालतो तो ठराविक अंतर गाठतो, परंतु जो माणूस डोक्याने चालतो तो निश्चितच आपलं ध्येय गाठतो. मी तुम्हाला थोड्याच वेळामध्ये थोडं तरी पायाप्रमाणे डोक्यानंही चालायला शिकवणार आहे. डोक्यानं म्हणजे डोक्यावर नाही बरं का, टेंगुळ येईल. डोक्यानं म्हणजे नीट सरळ अभ्यासामध्ये डोकं वापरूनच जीवनामध्ये तुमच्यातला प्रत्येक जण चांगला, मोठा आणि यशस्वी माणूस होऊ शकतो, हा विश्वास देण्यासाठी मी तुमच्या समोर आलेलो आहे. आणि मी तुम्हाला 3-4 गोष्टी सांगणार आहे. एक 4थीच्या विद्यार्थ्यासाठी, एक 5वीच्या विद्यार्थ्यासाठी आणि एक 9वी, 10वी, 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी. त्या गोष्टी सांगितल्याच्या नंतर तुम्ही 2 मिनिटांमध्ये एक विद्यार्थी येऊन सांगायचं याच्यातून तुम्हाला काय शिकायला मिळलं. मी तुम्हाला पाढे म्हणायला सांगणार नाही, कारण पाढे तुम्ही पाठ केलेले नाहीत, परंतु मी तुम्हाला गोष्टी सांगणार आहे. आणि मी तुम्हाला अशा गोष्टी सांगणार नाही, त्या म्हातारीची भोपळ्यातली गोष्ट सांगणार नाही, तर रे भोपळ्या टुन्नुक टुन्नुक, मुंगीची सांगणार नाही, हत्तीची सांगणार नाही, किंवा माग तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती, 2 प्राण्यांची शर्यत लागते आणि त्याच्यामध्ये एक प्राणी जिंकतो. कोणता प्राणी जिंकतो? का चौचपळ होत का? तरीही ससा जिंक हारला, कारण त्याला आळस आला नाही, ते झोपलं नाही. मग प्रत्येक गोष्टीमधून काहीतरी शिकायचं असतं, प्रत्येक धड्यामधून काहीतरी धडा घ्यायचा असतो, प्रत्येक काहीतरी मॉरल स्टोरी असते. त्याच्यातून तुम्ही काय घ्यायचं, तर मी सांगितलेल्या 3 गोष्टीपासून तुम्ही काय घ्यायचं. हे 3 विद्यार्थी येऊन, आणि 4थी गोष्ट मी फक्त मुलींसाठी सांगणार आहे, ते मोठ्या मुलींसाठी असते, परंतु अलीकडे प्रदूषण वाढले, 9वीच्या मुलींनाही सूट होऊ शकते. परंतु तुम्ही जरा ताहट बसा आणि ऐकल्यानंतर शेवट तुम्हाला प्रत्येक 3-4 मुलांनी येऊन सांगायचंय. तर पहिली गोष्ट 4थी, 5वी आणि 7वी. पहिली 4थीच्या मुलाची सांगतो. मी एका शिक्षिकाला विचारलं, तुम्ही राजेंद्र भारुड नावाचं नाव ऐकलं का? राजेंद्र भारुड कोणी शिक्षकांना नाव माहित आहे? माहित आहे. एका शिक्षिकाला विचारलं, राजेंद्र भारुड, मी तुम्हाला तुमच्यातलीच गोष्ट सांगणार आहे. बऱ्याच वेळा काय होतं, तुम्हाला असं वाटतं, अरे मी गरीबाचा, मी हलक्या जातीमध्ये जन्मलो, माझी कसं होणार, मी कसं शिकणार, त्या स्पर्धेच्या जगामध्ये माझं काय होणार, असा तुम्हाला प्रश्न असतो. मी गरीबाचा, मी कमी हुशार, माझं कसं होणार. गरीबाचा आणि कमी हुशार असलेला कोणत्याही जातीमध्ये जन्मलेला मुलगा आयुष्यामध्ये मोठा होऊ शकतो. त्या 3 गोष्टीतून तुम्हाला दिसतंय. 4थी, 5वी आणि 9वी, 10वीच्या मुलांसाठी 8वीच्या मुलांची गोष्ट आहे. एक 5वीचा मुलगा होता, एक पहिला 4थीचा मुलगा होता, त्याचं नाव राजेंद्र भारुड. नंदुरबारच्या भिलवाडीतल्या एका भिल्ल वस्तीमध्ये खोपटामध्ये राहणारा. त्याचे वडील वारलेले होते, दारू पिऊन काहीतरी करून वारलेले होते. आणि वडील वारल्याच्या नंतर त्याची आई मोहाच्या फुलापासून दारू गाळायची, आणि दारू गाळल्याच्या नंतर त्या दारूच्या पैशावर त्या घराची उपजीविका चालायची. आणि मुलांना काय व्हायचं, त्या मुलाचं नाव राजू. कुणीतरी दारू प्यायला यायचं, त्याला म्हणायचं, राजू जा पाकिट घेऊन ये, जा फुटाणे घेऊन ये, जा चणे घेऊन ये. असंच एकदा त्याची परीक्षा चालू होती, आणि परीक्षा चालू असताना गावचा पाटील आला आणि म्हणला, अरे राजू जा चणे घेऊन ये. राजू म्हटला, नाही पाटील, मला अभ्यास आहे, मला अभ्यास करायचा आहे, माझी परीक्षा आहे. परत मला त्याला गोडीने सांगितलं, परत त्याला रागाला, अरे जा ना, तरी तो गेला नाही. नाही म्हटला, मला शिकायचंय, माझी परीक्षा चालू आहे. त्यावेळेला तो पाटील त्याला म्हटला, अरे शिकून कुठं डॉक्टर कलेक्टर होणार आहेस, शिकून कुठं डॉक्टर कलेक्टर होणार आहेस. त्याची आई सारा ऐकत होती, त्याच्या आईला राग आला, आणि त्याची आई त्या पाटलाला म्हणल्या, पाटील होईल माझा पोरगा डॉक्टर कलेक्टर, तुम्ही काय बघितलं. त्या वेळेला त्या 4थीच्या मुलाला डॉक्टर कलेक्टर व्हायला काय लागतं याचा अर्थ सुद्धा कळत नव्हता. पण आईचे शब्द होईल माझा मुलगा कलेक्टर, त्या मुलानं ऐकलं आणि त्याने ठरवलं व्हायचं. मग कलेक्टर होण्यासाठी काय लागतं, त्याला खूप अभ्यास करावा लागतो, त्याला परीक्षा द्यावा लागतात. ते पोरगा अभ्यासाला लागलं, त्याला पुढे 7वी 8वीला गेल्यावर कलेक्टर होण्यासाठी काय लागलं हे कळायला लागलं.
आणि त्या मुलानं इतका अभ्यास केला, पुढे कॉलेजला गेला, त्याला 95% मार्क मिळाले, गव्हर्नमेंटची स्कॉलरशिप मिळाली, एकही रुपया खर्च करायची त्याची ऐपत नव्हती, कारण त्याचे आई वडील पुण्यात राहत होते, पावसाला का घर गाळायचं, इतकी ताळामळ होती, इतकी दैना होती. आणि मग तो मुलगा शेवटी मुंबईला गेला, तिथे गेल्यावर त्याला स्कॉलरशिप मिळाली आणि तो मुलगा महाराष्ट्रामध्ये 15 वर्षापूर्वी पहिल्या नंबरनं पास झाला आणि कलेक्टर झाला, एका भिल्लाचा मुलगा. मग तुम्ही कोणत्या जातीमध्ये जन्मला याच्यावर काय नसतं, कोणत्या जातीत जन्म घ्यायचा, कुठे जन्मायचं हे आपल्यामध्ये हातात नसतं. देवानं आपल्याला कोणता रंग द्यायचा, आपल्याला कोणतं रूप द्यायचं हे आपल्या हातामध्ये नसतं. पण जन्मल्यानंतर शिकून सवरून कसं मोठं व्हायचं हे नक्की तुमच्या हातामध्ये असतं. मानव जीवनामध्ये 2 प्रकारे मोठा होऊ शकतो. किती प्रकारे? एक तर शिकून आणि दुसरं सवरून. शिकून म्हणजे शिक्षण म्हणजे स्वतःवरून स्वर्ग गाठण्याचा मार्ग. लोक मेल्यावर स्वर्गात जाण्याची इच्छा व्यक्त करतात, पण शिकला सवरलेला माणूस या पृथ्वी तलावर स्वर्ग उभा करू शकतो. इतकी ताकद या शिक्षणाची असते. पण तुम्हाला गांभीर्य नसतं. तुम्हाला वाटतं अरे आम्ही गरीबाचे, आम्ही कमी घरात जन्मलो, आमचं कसं होणार. त्याच्या आईचं स्वप्न, त्याच्या आईच्या तोंडातून वाक्य गेलं होतं, माझा मुलगा कलेक्टर होणार. तो झाला. आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला माहिती एक नाव ऐकलंय तुम्ही, छत्रपती शिवराय ऐकलंय? त्याच्या आईचं काय स्वप्न होतं? त्याच्या आईचं एवढं स्वप्न होतं, त्या मोगलाईत पुन्हा बेगम मुमताजच्या स्मृतीसाठी ताजमहाल बांधणारा होऊन गेला एक शहाजहान. त्या पेशवाईत पुन्हा मस्तानीच्या प्रेमासाठी राजमहाल बांधणारा होऊन गेला एक बाजीराव. पण फक्त मराठेशाहीत आपल्या मातेच्या स्वप्नपूर्तीसाठी स्वराज्य निर्माण करून 360 किल्ले बांधणारा एकच राजा होऊन गेला, आणि तो म्हणजे छत्रपती शिवराय. म्हणून त्यांचा जय जयकार होतो. छत्रपती शिवरायांचा जय जयकार होतो. माणसाला जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी माणसाजवळ आत्मविश्वास हवा, आणि तो आत्मविश्वास मिळवण्यासाठी थोडा तरी छत्रपतींचा आणि संतांचा इतिहास ज्ञात हवा. जगावं कसं आम्हाला छत्रपती शिवरायांनी शिकवलं. मरावं कसं हे धर्मवीर संभाजीराजांनी शिकवलं, आणि वागावं कसं हे साधू संतांनी शिकवलं. जिजामातेनं स्वप्न पाहिलं होतं स्वराज्य निर्माण करण्याचं, ते शिवरायांनी केलं. तुमचे आई वडील काही स्वराज्याचं स्वप्न पाहणार नाहीत. तुमच्या आई वडिलांची एवढ्याच इच्छा असते, आमची बाळं शाळेत जातील, अभ्यास करतील, होमवर्क करतील, गृहपाठ करतील, शिकून सवरून मोठं होतील, साहेब होतील, आणि आमच्या म्हातारपणाची स्वप्न पूर्ण करतील, म्हातारपणाची काठी बनतील. एवढ्या छोट्या अपेक्षा आहेत तुमच्या आई वडिलांच्या. त्या जिजामातेसारखं तुम्हाला अफजल खानाच्या दाढेमध्ये त्यांना झाकलायचं नाही. मी तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो 8वीच्या विद्यार्थ्याची. मी शिरूरला सिटी बोरा कॉलेजला होतो. माझीही गरिबी होती, चप्पल तुटली होती. मुंबई बाजारामध्ये माझी खोली होती, तिथून सिटी बोरा कॉलेजला जायला 1 किलोमीटर, अर्धा किलोमीटरचं अंतर पायी जावा लागत होतं. चप्पल तुटली होती. ती चप्पल ओढत मी चाललो होतो, आणि रसिक शेठ ढाळीवालच्या बिल्डिंगच्या जवळ आलो. माझी दुसरीही चप्पल तुटली. दोन्ही चपला तुटल्या. मित्रांनो, मी सांगतो त्या सत्य घटना सांगणार आहे. हे काही पुराणातलं काही सांगणार नाही. जे सत्य मी जीवनामध्ये पाहिलंय, ऐकलंय, ती माझी प्रत्यक्ष पाहिलेली घटना आहे. मला सांगा, ज्याला 2 पाय नाहीत तो मोठा होऊ शकतो का ज्याला पाय आहेत तो मोठा होऊ शकतो? कोण मोठा होऊ शकतो? तर मी त्या मुलाची गोष्ट सांगणार आहे. मी तिथं माझी चप्पल तुटली, मनाला वेदना झाल्या. अरे कसलं माझं जीवन, कसली गरिबी, आपल्याला साधी चप्पल मिळत नाही, काय माझी अवस्था. मी मनाशी दुःखी झालो होतो, मनातल्या मनात रडत होतो. आणि रडत असताना मी रसिक शेठ ढाळवलच्या बिल्डिंग जवळ आलो, आणि मी पाहिलं समोरून एक मुलगा येत होता. 8वीतला मुलगा होता तो. 8वी त्याची मध्ये डिस्कनेक्ट झाली होती. तो मुलगा समोर येत होता, आणि तो मुलगा, त्याला 2 पाय तुटलेले होते, आणि हाताची गाडी घरगळत तो मुलगा समोरून येताना मी पाहिला. ती गाडी ढकलत होता, त्याला 2 पाय नव्हते. त्या गाडी ढकलत काखेमध्ये एक पिशवी होती, ती ढकलत तो मुलगा आला. आणि त्या मुलाला जेव्हा मी पाहिलं, त्याला पायच नाही. आणि मी मनाशी ठरवलं, अरे मी इतका दुःखी झालोय, मनातल्या मनात रडतोय, माझ्या दोन्ही पायातल्या चपला तुटल्यात, म्हणून मी इतका दुःखी आहे. आणि याला तर पायच नाही.
त्याच्याकडे पाहिलं आणि मला त्या काव्यपंक्ती आठवल्या. मी चालत होतो एकटाचा नवानी, डोळ्यात माझ्या म्हणून आले पाणी, रडणेच संपले परंतु जेव्हा दिसला मुलगा एक, तो पायच नव्हते त्याला पायच नाहीत. आपल्याला पाय तर आहेत, आपल्या चक्रा तुटल्यात म्हणून आपलं दुःखी झालो. मी त्याच्याकडे पाहत होतो, तो गरगळत आपला ढकल गाडी ढकलून आला आणि त्यानं बाजूच्या एका ओट्यावर, एका छोटासा ओटा होता, दोन्ही हातानं आपलं शरीर उचललं, ओट्यावर जाऊन बसला आणि ओट्यावर जाऊन बसल्यावर त्याच्या काखेमध्ये जी पिशवी होती ना, ती पिशवी त्यानं बाहेर काढली. आता मुलांना सांगा, 2 पाय तुटलेल्या त्या मुलाच्या काखेमधल्या पिशवीमध्ये काय असावं? काय असेल? तो हरला नव्हता. पाय तुटले म्हणून त्यानं हार मारली नव्हती. त्याच्या काखेच्या पिशवीमध्ये त्याने पिशवी काढली. पिशवीतून जे सामान होतं एक एक काढू लागला. पॉलिशचा ब्रश, मालिशचा डब, कलरच्या डब्या, मालिशच्या डब्या, बऱ्याच प्रकारचं त्यानं सामान काढलं आणि त्या ओट्यावर जसा बसला तसा बाहेरचे पेठतला एक एक शेठ सावकार यायला लागले. कुणाच्या मालिशचं पायाची मालिश करायची होती, कुणाच्या बुटाला चपलेला पॉलिश करायची होती. मी पाहत राहिलो आणि मुलांना त्याचे पाय का तुटले होते माहितीये तुम्हाला? तो एका हमालाचा मुलगा होता. अकोल्यातल्या एका हमालाचा मुलगा शिरूरला हमाली करायचा. त्याचा बाप दारू पिऊन एक पैसा शिल्लक ठेवायचा नव्हता. त्याच्या 8वीला गेला तो आणि 8वीला गेल्याच्या नंतर त्यावेळेला 1 रुपया फी भरायची होती, कारण मराठी शाळेतून हायस्कूलला विद्याधाम प्रशालेला त्याचं ऍडमिशन झालं होतं आणि ऍडमिशन झाल्यानंतर 1 रुपया देण्यासाठी त्याच्या आईजवळ नव्हता आणि मग तो आईजवळ रडत होता, आई मला आज 8वीला शेवटचा दिवस आहे आणि आज जर मला 1 रुपया भरला नाही तर मला प्रवेश मिळणार नाही. तो मुलगा आईजवळ रडत होता. आई म्हणली, अरे नाही ना पैसे, कुठून देऊ, काय करू? आई पण म्हणली, जा तू, आता टाइम झाला, 10:30 वाजले, 11 वाजले होते, जा, मी आज काहीतरी करेल, कुठेतरी धुणी भांड्याचं काम शोधील आणि तुला 1 रुपया उद्या मी काही करून देईल. त्याला जा म्हणून पाठवलं. उशीर झाला होता. तो शिरूरच्या पलीकडल्या नदीच्या झोपड्यात राहणारा पोरगा तिथून पळत आला. उशीर झाला होता. विद्याधाम प्रशालेच्या कॉर्नरला तो पळत त्याला, त्यानं गाडी पाहिली नाही आणि एक गाडी दारूच्या नशेमध्ये पिलेला ड्रायव्हर भरकन आला आणि त्या मुलाच्या अंगावरून गाडी गेली. मुलाला उडवलं. दोन्ही पायावरून गाडी गेली होती. त्याचे दोन्ही पाय तुटले होते. तो मुलगा 6 महिन्यानंतर पाय तुटलेल्या अवस्थेमध्ये त्या ओट्यावर येऊन बसला होता. त्यानं हार मानली नव्हती. त्यानं पिशवीतलं सामान काढलं. तसं शेठ सावकार गावातले दिवसभर बसलेले शेठ सावकार आले. कोणी पायाची मालिश करायचं. मी पाहत राहिलो. माझी दोन्ही चपला तुटल्या होत्या. मी ठरवलं, मी त्याच्याकडे पाहतच होतो. मित्रांनो, दुपारपर्यंत मी 2-3 तास बाहेर बाजूच्या ओट्यावर बघून पाहत होतो. त्यावेळेला 100 रुपये महिना मोठ्या अधिकाऱ्याला मिळायचा. पण त्या मुलानं दुपारी 1 वाजेपर्यंत 3 तासामध्ये त्यानं 50 रुपये कमवले होते. आणि मित्रांनो, तो मुलगा हरला नव्हता. लाईट गेली. तो मुलगा हरला नव्हता. त्यानं जीवनामध्ये हार मानली नाही. आणि मग त्या मुलानं पॉलिश, मालिश, सेठ सावकारांच्या शिरूरच्या व्यापाऱ्यांच्या बुटाची पालिश, चपलांची पालिश, पायाची मालिश करून त्यानं दिवसाच्या अर्ध्या दिवसामध्ये त्यानं 50 रुपये म्हणजे 15 दिवसाची कमाई केली होती. आणि शेवटी तोच मुलगा पुढे शिकला. 1 वर्ष त्याचं वाया गेलं होतं. फक्त 1 वर्ष वाया गेलं होतं. 1 वर्ष वाया गेल्याच्या नंतर पुढच्या वर्षी तो मुलगा परत शाळेत गेला. त्याला पायाचं दुःख माहित होतं. ज्याला पाय नाही त्याला पायाचं दुःख माहित असतं. ज्याला आई नाही त्याला आईचं दुःख माहित असतं. ज्याला बाप नाही त्याला बापाचं दुःख माहित असतं. तो मुलगा शेवटी त्यानं दुपारपर्यंत त्यानं हार मानली नाही. त्यानं मॅट्रिक झाली, कॉलेज झालं आणि कॉलेज करता करता तो सकाळी 10:30 वाजेपर्यंत त्या ओट्यावर जाऊन मालिश पालिश करायचा आणि अर्ध्या महिन्याची कमाई तो सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत करायचा. 10:30ला शाळेत जायचा. हायस्कूल झालं, कॉलेज झालं. त्याला पायाचं दुःख माहित होतं. त्याला पाय नाहीत, त्याच्या पायाचं दुःख त्याला माहित होतं. आणि त्या मुलानं पुढे इंजिनिअरिंग केली, डिप्लोमा केला, इंजिनियर केली. आणि तो मुलगा शेवटी जयपूरला जे पाय बनतात ना, नकली पाय, ज्याला पाय नाही त्या पायाच्या त्या कंपनीमध्ये कामाला लागला आणि तो मॅनेजर म्हणून तिथं कामाला लागला. आणि मित्रांनो, आज 20 वर्षानंतर, आज 40 वर्षानंतर
आज 40 वर्षानंतर त्या मुलानं हजारो, ज्याला पाय नाही, अपंग आहे, पोलिओ आहे, अशा मुलांची शिक्षण त्यानं स्वतःच्या पदर खर्चानं केली. आणि तुम्ही पायी वारी पाहिली का? दिंडी पाहिली? मागच्या मुलांना ऐकू येते का? येते का? काय झालं, एका शाळेमध्ये रामनवमीचा दिवस होता. सरांनी सांगितलं थोडं रामायणावर बोला. मी रामाचा जन्म, सीता स्वयंवर, लंका दहन, रावणाचा वध, रावणाला कुणी मारलं, कसं मारलं, सगळं सगळं सांगितलं. आणि सांगितल्याच्या नंतर मी पाहिलं मागचं एक पोरग दुसऱ्याला मारत होतं. मी त्याला प्रश्न विचारला, ए मागून 4, 5, 5, 6 नंबर हातात कागद येतो, ए बाळो रावणाला कोणी मारलं रे? तो म्हणतो मी नाही मारलं. कारण त्याचं लक्ष नव्हतं. त्यासाठी तुमचं लक्ष आहे शिक्षण. काय आहे शिक्षण? तुमचं लक्ष आहे शिक्षण. मित्रांनो, शिक्षण म्हणजे सुतावरून स्वर्ग निर्माण करण्याचा मार्ग, शून्यातून विश्व निर्माण करण्याचा मार्ग. आणि कोणतीही बहुमजली उत्तुंग इमारत उभारण्यासाठी पाया पक्का असावा लागतो. प्राथमिक शिक्षण हा तुमच्या जीवनाचा पाया आहे. तो पक्का करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा. तुम्ही पंढरपूरला दिंडी पाहिली का? दिंडी टीव्ही मध्ये. त्या मुलाचं नाव ज्ञानेश्वर वाघमारे, अकोल्याचा मुलगा. 40 वर्षापूर्वी त्या मुलाची 100 माणसं पुण्यापासून तिकडं यवतपर्यंत आणि सासवडपर्यंत त्या वारकऱ्यांच्या पायाची मालिश करण्यासाठी, कुणाला जखम असेल तर त्याला मलम लावण्यासाठी, लोकांच्या ज्याचा पाय नाही लोकांच्या पायाचं दुःख करण्यासाठी. आणि त्यानं हजारो मुलं शिकवली. आणि तो मुलगा आज करोडपती आहे. ज्याला पाय नाही ज्याला पाय नाही तोही मोठा होऊ शकतो. तुम्हाला बऱ्याच वेळा वाटतं, अरे मी काळा, अरे मी बुटका, मी नकटा, मी लुकडा, मी कसा मोठा होणार? मुलांनो, काळाही मोठा होणार, काळाही मोठा होणार आणि गोराही मोठा होणार. बऱ्याच वेळेला तुम्ही एक नाव ऐकले, द्रौपदी मुर्मू ऐकले? कोण आहे ती? डान्सर आहे का? राष्ट्रपती. कोणत्या घराण्यात जन्मली? आदिवासी समाजातली एक मुलगी. तिच्या समक्ष लहानपणी आईबाप खाणीमध्ये वारले आणि तिने इतकं दुःख मोरलं. परंतु ती शिकली, ग्रॅज्युएट झाली, आदर्श तिने निर्माण केला आणि ती राष्ट्रपती झाली. तुम्ही कोणत्या समाजात जन्माला, कोणत्या जातीत जन्माला, कोणत्या घरात जन्माला, याच्यावर काही नसतं. तुमच्या दिसण्यावर काही नसतं, तुमच्या असण्यावर सगळं असतं. तर मी काय सांगत होतो तुम्हाला आता, पाय नसलेला मुलगाही हजारो माणसात लोकांच्या सेवेसाठी दिंडीमध्ये 100 लोक त्याचे असतात. स्वतःच्या खर्चानं 4 दिवस दिंडीमध्ये सेवा करतात. पंढरपूरला वारकऱ्यांची. ज्याला पाय नाही तोही मुलगा पुढे काहीतरी बनू शकतो. आता मी तुम्हाला तिसरी गोष्ट सांगतो, 5वीच्या मुलातली. तुम्हाला पीटी उषा हे नाव ऐकलंय का? कोण आहे? कल्पना चावला नाव ऐकलंय का? कोण आहे? अंतराळवीर. वर्ष झालंय अंतराळात, त्याला खाली येता येत नाही. एखादी मुलगी, एखादा मुलगा कोणत्या घराण्यात जन्माला, त्याच्यापेक्षा तो काय करतोय, शिकून सवरून कसं मोठा होतोय. आता मी तुम्हाला शेवटची गोष्ट सांगतो. 5वीचा मुलगा होता. करमाळ्या जवळच्या जेऊर गावातल्या वडारी समाजाचा मुलगा. 5वीचा. त्याला अभ्यासाचा फार कंटाळा. 5वीतले कोण कोण हात वर करा? 5वीत बरं, हात खाली करा. त्याच्यातल्या अभ्यासाचा कंटाळा कोणाकोणाला हात वर करा. त्याला एकालाच आहे कंटाळा. त्या मुलाला अभ्यासाचा फार कंटाळा. तो मुलगा आईला म्हणायचा, आई नाही मी शाळेत जात. 5वी पर्यंत शिक्षकांनी चढवत आणलं होतं, त्याला काही म्हणता ठेवत नव्हतं. तो आईला म्हणायचा, आई नाही ना मी शाळेत जात. आई म्हणली जा. आईनं बळच शाळेमध्ये पाठवला. 5वीच्या वर्गामध्ये पहिल्या वर्षी, पहिल्या दिवशी स्वागत करतात बघा, गुलाब पुष्प देतात. किंवा गेल्या वर्षाची शाळेचा ड्रेस उरले होते, मागास समाजाच्या मुलांना ड्रेस दिले. त्या मुलानं खुशीचं ड्रेस अंगावर चढवला. त्याला वाटलं माझे फाटके कपडे जाऊन चांगले कपडे तर आले. ड्रेस खरा तो खुशीत होता. आणि खुशीत असल्याच्या नंतर तो, ज्याला अभ्यासाचा कंटाळा, तो नेमका मागच्या बाजूला बसतो. मागच्या बाजूला बसल्यावर काय झालं, त्याच्या शेजारचं एक चमत्कारिक पोरग त्याच्याकडे बुलकलं. त्याला म्हटलं, अरे 5वीला काय ते स्कॉलरशिप का काय असतं ना, ते लई अवघड असतं. स्कॉलरशिप का काय असतं ते लई अवघड बसतं. असं म्हणल्यावर त्याला आधीच हवस आणि त्यानं पाडला पाऊस.
अवघड म्हणल्यावर ते पोरग जे घेऊन मागच्या माग पळालं पळालं धूमतकाट पळालं. त्याची आई 4 किलोमीटर वर एका खेड्यामध्ये खडी फोडत होती. वडारी समाजाची आई, त्याचा बापही दारू पिऊन वारला होता. त्याची आई खडी फोडत होती. खडी फोडत असताना ते पोरग धापा टाकत जाऊन आई जवळ उभं राहिलं. 4 किलोमीटर जंगलामध्ये खडी फोडत होती आणि ती खडी फोडून उपजीविका करत होती. ते पोरग तिथं जाऊन उभं राहिलं धापा टाकीत. आईनं विचारलं, का रे राजू, आज शाळा सुटली का काय? का रे बाला, त्याचं नाव बालाजी मंजुळे. सत्य घटना आहे. त्याच्या घरी आम्ही 2016ला इंटरव्ह्यू घेण्यासाठी गेलो होतो. तो मुलगा धापा टाकत असताना आईनं विचारलं, का रे बाला, शाळा नाही का काय? तर बाला म्हटला, नाही आई, शाळा सुटली, पाठी फुटली. शाळा सोडून आलो, नाही शिकायचं, मला लय अभ्यासाचा कंटाळा वाटतोय, मला ते पाड गणित काय 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 काही जमत नाही, मला नाही शिकायची शाळा. आई म्हटली, अरे शिकून सवरून काहीतरी बन. तो म्हटला, नको नाही, मला लय कंटाळा येतोय. अरे आई म्हटली, आईनं समजावण्याचा प्रयत्न केला, अरे शिक मेल्या, आयुष्यात आमच्यासारखे आयुष्यभर खडी फोडून काबाड कष्ट जगण्यापेक्षा शिकून सवरून काहीतरी बन, सुखाचं जीवन जगशील. तो पोरगा मला नको नाही, मला नाही शिकायचं. पोरानं डोळं जळायचं ढोंग केल्यावर आई म्हटली, आईला त्याने पटवायचा प्रयत्न केला, आई तू दिवसभर खडी फोडून त्याला 200 रुपये मिळतात, तो 200 रुपये मिळतात, असं करतो नाही, मी पण तुला थोडी मदत करेल, मला शाळेचं नाही शिकायचं, मी तुला खडी फोडायला मदत करेल. आणि मग आई शेवटी नाही लाजानं म्हणली, मर मेल्या, तुझ्या नशिबातच नाही सुख, असं म्हणून जरा ताड बसा सगळे. कंटाळाला सांगा बरं का, कंटाळा आलाय का? नाही ना? मर मेल्या म्हटल्यावर आईनं त्याच्या हातामध्ये हातोडा दिला. आता 5वीच्या विद्यार्थ्यांना किती ताकद आहे. त्या मुलाला वाटलं, त्या राजूला वाटलं, राजा बालाला वाटलं, बरं झालं सुटलो, अभ्यासाच्या काचातून सुटलो, असं म्हणून त्यानं मोठ्या आनंदानं तो हातोडा हातामध्ये घेतला. आणि हातोडा हातामध्ये घेतल्यावर खडी फोडायची होती, बाजूचे मोठमोठाले दगड होते, ते दगड सोडून तो लहान लहान दगडावर ठोके मारायला लागला. लहान दगडावर ठोके मारत असताना 15-20 मिनिटांमध्ये घामाघूम झाला. आणि घामाघूम झाला. आईला म्हटलं, आई पाणी. आई म्हटली, अरे आता आईनं अर्धी बाटली, एकच बाटली आणली होती, पाण्याची नेली होती, अर्धी बाटली आई पिली होती, अर्धी बाटली त्याला दिली, त्यानं घटा पाणी पिलं. पाणी पिऊन परत त्याने हातोडा हातात घेतला, हातोडा हातात घेऊन ठोके मारायला लागला. ठोके मारता 15 मिनिटांमध्ये परत घामाघूम झाला, घशाला कोरड पडली, डोळे पांढरे करायला लागला. आणि आईला म्हटलं, आई पाणी म्हणल्यावर आई म्हटली, अरे आता कुठून पाणी देऊ तुला? आता तू अर्धी बाटली होती, तू पेला, आता 3-4 किलोमीटर वस्ती ना, पण जंगलात खडी पडतोय, आता कुठून पाणी देऊ? पोरानं डोळं पांढरं केलं, पाणी करायला लागलं. पाणी करून पोरग खाली पडलं, कोसळलं. आईनं आंबाळा फोडला, आई मी मरते, पोरग मरतंय किंवा काय, मी कसली अभागी आई, मी याला पाणी देऊ शकत नाही. आईनं आंबाळा फोडला, आई खाली बसली, पोरग खाली कोसळलं. पोरग पाणी करत होतं. पाणी करणाऱ्या पोराला त्यानं मांडीवर घेतलं, आईनं मांडीवर घेतलं. पोरग पाणी करत होतं. आई रडायला लागली, पोरग मरत किंवा काय. आणि आई मोठ्यानं आंबरला फोडला. आईच्या रडणाऱ्या डोळ्यातली 5-10 स्व त्या पोराच्या तोंडामध्ये पडली. पाणी करणाऱ्या पोराच्या तोंडामध्ये पडली. आता मला सांगा, की आसवांना थोडी तहान भागणार आहे? त्याला थोडासा आवाक आला, ओलावा वाटला, त्याला जीभ बाहेर काढली, थोडं रडायचं थांबलं. आणि तेवढ्यामध्ये तालुक्याच्या कलेक्टरची बीडीओची आणि कॉन्ट्रॅक्टरची गाडी कारकन आली. कारकन ब्रेक दाबला आणि तो बीडीओ जसा खाली उतरला तसा त्या आईवर खेकसला. ए खेळडे, तुला काय अक्कल? एवढ्या मोठ्या लठ्ठ्याला मांडीवर घेऊन बसलीस? तुला सांगितलं होतं ना खडी फोडून झाली पाहिजे. आज जर तुझी खडी फोडून झाली नाही तर तुझा 15 दिवसाचा पगार देणार नाही. तुला सांगितलं होतं, आज आपला अर्जंट काम आहे, उद्या पॅचअप करायचंय, परवा अधिकारी पाहणीसाठी येणार आहे. त्या आईवर खवळला. आईवर खवळलेल्या आईनं जशी आईला खवळल्यावर आई उठली तसं ते मांडीवरलं पोरग खडीमध्ये पडलं. डोक्यातून घळा रक्त यायला लागलं. पोरग रडायला लागलं. आधी ते रडत होतं पाणी करत. पोरानं मोठ्यानं आंबाडा फोडला आणि आई पहिलंच आंबाडा फोडला होता. त्याचं रक्त पाहून आई मोठ्यानं रडायला लागली. पण त्या अधिकाऱ्याला काही सोयीसुतक नव्हतं. ते त्या रडणाऱ्या पोरावर केकसला, कार्य काढवा,
मूर्खा, नालायक, बेअक्कल, बेशरम, इडियट, सिली, जेवढ्या व्याकरणात शिव्या होत्या तेवढ्या त्या पोराला दिल्या. तो काय अक्कल? शाळेचे कपडे घालून आमच्या कामाचा खोळंबा करायला आल्यात. अरे शिकून सोडून तिकडे काहीतरी बनायचं सोडून आमच्या कामाचा खोळंबा करायला आलाय. अधिकारी त्याच्यावर खेळत होता आणि आईने त्याला जाता जाता त्या आईला पुन्हा तो म्हटला, तुला जर आज काम झालं नाही ना तर तुझा महिन्याचा पगार देणार नाही, तुझे अख्खे पैसे मिळणार नाही. आई पहिली चढत होती आणि जाता जाता परत त्या पोराला त्याला डिवटलं. मूर्खा, गाढवा, बेअक्कल, अरे शाळा शिकून तिकडे काहीतरी बनायचं सोडून आमच्या कामाचा खोळंबा करायला आला. मूर्खा, गाढवा, बेअक्कल, 17 शिव्या देऊन तो अधिकारी पाठमोरा झाला आणि जायला निघाला. आई हंबरडा फोडला होता, मुलगही रडत होत, दोघही रडत होते. आईचा हंबरडा फोडलेला पाहून 5 मिनिटाच्या नंतर तो मुलगा आईच्या चेहऱ्यावरलं रडण्याचं भाव पाहून, आईच्या चेहऱ्यावरला दुःखी चेहरा पाहून, रडणाऱ्या आईच्या तोंडाकडे पाहून तो मुलगा थांबला. तो मुलगा थांबला नाईला म्हणला, थांब आई, थांब आई, रडू नकोस, रडू नको, थांब, रडू नको, थांब. म्हणून त्यानं एक कपची उचलली, एक दगड उचलला आणि बाजूच्या मोठ्या दगडावर एकच वाक्य लिहिलं, म्या साहेब होणार, मी साहेब होणार, त्याच्यापेक्षा मोठा साहेब होणार. त्यानं मला 17 शिव्या दिल्या, त्यानं तुला एवढे रडवलं, त्याच्यापेक्षा मोठा साहेब होणार. त्यानं ती कपची फेकाटून दिली आणि 90च्या स्पीडनं पळाला आणि शाळेमध्ये येऊन बसला. 5वीचा मुलगा. पहिला दिवस शाळेमध्ये काय चाललं होतं, पहिल्या दिवशी काय असतंय तर कोणी सांगतंय तुम्ही सुट्टीमध्ये काय केलं, मामाच्या गावाला गेला, कुठं गेला. शाळेत पहिल्या दिवशी शिकवत नाहीत. कुणी कविता म्हणत होतं, कुणी मामाच्या गावाची माहिती सांगत होतं, कुणी काही सांगत होतं. आणि हे सांगत असताना तो मुलगा पळत दापा टाकत आला आणि माग येऊन बसला. आणि कुणी काही शिकवायला पहिल्या दिवशी नसतं म्हणून शिक्षकच पूर्ण म्हणतात, अरे काहीतरी गोष्ट सांग, काहीतरी सांग, काहीतरी गाणं म्हण, काहीतरी पोवाडा म्हण, स्फूर्तीत मग भक्तिगीत म्हण, अभंग म्हण, काहीतरी म्हणायला पोरांना सांगत होते. तेवढ्यामध्ये 5वीतलं एक पोरग म्हणालं, गुरुजी, ते नावी समाजाचं पोरग होतं, गुरुजी मी एक गोष्ट सांगू, गेल्या वर्षी मला 4थीला धडा होता, गेल्या वर्षी 4थीला इतिहासाच्या पुस्तकातील 10 नंबरचा धडा होता. काय त्या धड्याचं नाव माहिती आहे तुम्हाला? इतिहासाच्या पुस्तकातला 10 नंबरचा धडा, शर्थीनं खिंड लढवली, माहितीये का? मग तो म्हटला, गुरुजी मी ही गोष्ट सांगू, तो नावी समाजाचा होता आणि त्या समाजाचं जे पात्र आहे त्या गोष्टीमध्ये होतं, त्याला अभिमान होता, अख्खा धडा त्याचा पाठ होता. गुरुजी म्हणले सांग. ते पोरग मागे येऊन बसलं आणि ते पोरग कान लावून ऐकायला लावलं. कान लावून ऐकून ते पोरग, जे 5वीचं पोरग सांगत होतं ती गोष्ट, ते ऐकायला लागलं. पन्हाळगडला वेढा पडला, पन्हाळगडला वेढा पडला. सगळ्या सिद्धीच्या सैनिकांना वेढा करत बंदोबस्त केला. राजांना वाटलं पावसाळा आल्यावर वेढा भेटे. हे सगळं तुम्हाला माहित आहे, सगळं तुम्हाला माहित आहे, पण त्या पोराला माहित नव्हतं. कारण ज्यांना इतिहासाचं विस्मरण होतं ते इतिहास कधीच घडू शकत नाही. माणसाला जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी माणसाजवळ आत्मविश्वास हवा आणि तो आत्मविश्वास मिळवण्यासाठी फक्त छत्रपतींचा इतिहास त्यात हवा. ते सांगायला लागलं. पन्हाळगडला वेढा पडला, वेढा कडक गावाला गेला. पावसाळ्यामध्ये वेढा उठेल राजाला वाटलं, पण वेढा अधिक कडक झाल्यावर 2 राजांनी ठरवलं, सगळ्यांनी ठराव केला, राजांची सुटका करण्यासाठी काहीतरी मार्ग काढायचा. 2 पालख्या बनवायच्या. एका पालखीमध्ये शिवाजी मागच्या दरवाज्यात जाणार आणि दुसरे जे शिवाजीचं सोंग घेणार ती पुढल्या दरवाज्यातून जाणार. ती पालखी पकडली जाणार. तुम्हाला कंटाळा नाही आला ना? कारण जे तुम्हाला माहिती आहे तेच मी सांगतोय. कंटाळा नाही ना? असं ठरलं. ठरल्यावर पण शिवाजीचं सोंग कोण घेणार? शिवाजीचं सोंग घेणं म्हणजे स्वतःचा जीव द्यायचा. जीवावर कोण उदार होणार? परंतु त्यावेळेला असं नव्हतं. त्यावेळेला एका पुढे एक सरदार झाले आणि प्रत्येक जण म्हणाला, मी होतो शिवाजी, मी होतो शिवाजी, म्या होतो शिवाजी. सगळ्यांना माग सारून डिक्टो शिवाजी सारखा दिसणारा एक शिवाजीच्या सेनेमध्ये वेशभूषा करणारा शिवा काशीद नावाचा एक माणूस समोर आला. म्हटला, राजा म्या होतो शिवाजी, म्या डिक्टो तुमच्यासारखा होतोय. ठरलं. शिवाजीचं सोंग घेतलं. 2 पालख्या सजवल्या. शिवा काशीद त्या राजाचं सोंग घेऊन, राजाचा पेहराव घेऊन समोर आला. राजालाही प्रश्न पडला, अरे मी आरशात तर पाहत नाही ना, इतकं डिक्टो सोंग शिवा काशीदनं घेतलं होतं. आणि ते पाहून राजानं त्याला मिठी मारली. मिठी मारत असताना राजाच्या डोळ्यातून अश्रू आले. राजाच्या डोळ्यातून अश्रू आले. अरे माझ्यासाठी किती जणांचं बलिदान घेणार? राजाच्या डोळ्यातून अश्रू त्याच्या खांद्यावर झिरपायला लागले, खांद्यावर टपकायला लागले. शिवा काशीदनं ते पाहिलं. राजा म्हणले, नाही
तुझ्यासारख्या कोळ्या जीवाचा बळी घेऊन मला स्वराज्य निर्माण करायचं नाही, पण माझे राजाचे अश्रू पाहून तो शिवा काशीत म्हणाला, राज अहो तुमच्या सारख्या राजाचे अश्रू माझ्या खांद्यावर, तुमच्या अश्रूच्या एका एका थेंबा इतक्या वेळा मी बलिदान देईल तुमच्यासाठी, माझ्या प्राणाचं बलिदान द्यायला मला आनंदच वाटेल. आणि ठरलं. 2 पालख्या निघाल्या. एक पालखी ठरग्या पगार पकडली गेली. पकडलेल्या पालखीतून फाजल खान नावाच्या तरुणानं, शेवटी मी शॉर्ट मध्ये सांगतो तुम्हाला माहिती आहे म्हणून, फाजल खान नावाचा माणूस हा ये शिवाजी नाही होऊ शकता. फाजल खान पाहत आला, अरे शिवाजी पकडला, शिवाजी पकडला म्हणलं. फाजल खान तिथं पळत आला, पाहिलं त्याच्या डोक्यावर निशाणी नव्हती. ते म्हणला हे शिवाजी नाही होऊ शकता, हे शिवाजी नाही होऊ शकता. म्हणून त्यानं सिद्धीला सांगितलं आणि त्याचं सोंग उघड झालं. त्यावेळेला त्याचं सोंग उघड झालं. सिद्धी चौथ्याला त्यानं शमशेर काढली, शमशेरीचे घाव त्याच्यावर घातले, रक्ताच्या कारंजा उडाल्या. रक्ताच्या कारंजा उडत असताना तो शिवा काशीत आनंदाने हसत होता, आनंदाने हसतच होता. त्याला रक्ताच्या थारोळ्यात पडताना आनंदाने हसताना पाहून सिद्धी म्हणाला, भाई मिट्टी में मिल रहा है, साला मिट्टी में मिल रहा है, तो भी हसता है, साला पागल है क्या. त्यावेळेला शिवा काशीत म्हणला, पागल नाही, पागल नाही, भाग्यवान आहे. मातीला मिळतोय, मातीला मिळतोय, पण या मातीसाठीच मिळतोय म्हणून हसतोय. जन्मताना राजा शिवाजी म्हणून नाही जन्माला आलो, जन्मताना राजा शिवाजी म्हणून नाही जन्माला आलो, पण मरताना शिवाजी राजा म्हणून मरतोय म्हणून हसतोय. मुलांनो, राजांसाठी, स्वराज्यासाठी कित्येक मावळ्यांनी बलिदान दिलं. पुढलाही प्रसंग तुम्हाला माहिती आहे. पावनखिंड बाजीप्रभू 300 मावळे प्राणाचे बलिदान देण्यासाठी राजे म्हटले. बाजीला सांगत होते, पुढं पाटलाच झाला, पावनखिंडीत अडवलं. ते शॉर्ट मध्ये सांगतो. त्यावेळेलाही राजे म्हणत होते, बाजी तुमच्या जीवाशी खेळून मी कसा खिंड जाऊ, मी कसा विचार गडावर पोहोचतो. त्यावेळेला बाजी प्रभू म्हटले होते, राजा जावा, तुमच्या जीवाला धोका आहे, तर स्वराज्य धोक्यात आहे. आमच्यासारखे लाखो गेले तरी चालतील, पण राखोचा पोशिंदा जगायला हवाय. जावा, तुम्ही विशाळ गडापर्यंत पोहोचेपर्यंत 5 लोकांची सलामी द्या. तोपर्यंत हा बाजी खिंड लढवी आणि शेवटपर्यंत आपल्या प्राणाची बाजी दिली. ही पावनखिंड. हा धडा तुम्हाला माहितीये. ते पोरग वडारी समाजाचं पोरग ते कान देऊन ऐकत होतं आणि त्यामुळं त्याला कळलं. कारण इतिहासामध्ये, शाळेमध्ये फक्त पट्टी नाही, शाळेमध्ये काहीतरी चांगलं शिकायला मिळतं, काहीतरी जगायला मिळतं. आणि त्या मुलाला त्याच्यामध्ये जोश निर्माण झाला. ते 5वीला मुलं, त्याला काही येत नव्हतं, ते मन लावून ऐकायला लागलं, मन लावून शिकायला लागलं. 7वी पर्यंत ते पोरग पास झालं. 10वीला त्याला 50% मार्क मिळाली आणि 10वी पर्यंत त्या वडाऱ्याच्या मुलामध्ये ताकद आली होती. ती सकाळी 6ला जायचं, 10 पर्यंत आई जिथं खडी फोडत होती ना, 4 तासामध्ये आई 8 तासात फोडली. तेवढी खडी फोडायचं आणि खडी फोडून जे पैसे मिळाले ना, त्या पैशाची त्यानं पुस्तकं घेतली. तर त्याला कशाची पुस्तकं घेतली असतील त्यानं? त्याला काय व्हायचं होतं? साहेब व्हायचं होतं. साहेब होण्यासाठी MPSC UPSC जी पुस्तकं लागतात ना, ती त्यानं 10वी 11वीला 3 वर्ष त्यानं इतकी खडी फोडून पैसे कमावले, पुस्तकं घेतले, त्याला चांगली मार्क मिळाली आणि ते शेवटी पुण्यासारख्या ठिकाणी शिकायला आलं. शिकता कुठेतरी काम करून ते पोरग शिकलं, ग्रॅज्युएट झालं आणि त्यानं सतत रात्रीच्या 2-2 वाजेपर्यंत त्याला साहेब व्हायचं होतं. त्या मुलासारख्या खड्या खेळायच्या नव्हत्या. त्याला साहेब व्हायचं होतं आणि साहेब होण्यासाठी रात्रीच्या 2-2 वाजेपर्यंत त्यानं अभ्यास केला. ग्रॅज्युएट झाला आणि पहिल्याच वर्षी त्यानं परीक्षा दिली आणि तो बालाजी मंजुरे, जेलूरच्या वडाऱ्याचा काळा कुट्ट मुलगा, पहिल्याच प्रयत्नामध्ये कलेक्टर झाला. काय झाला? कलेक्टरचा अर्थ कळतो ना, जिल्ह्याचा पूर्ण प्रमुख. आणि तो कलेक्टर झालेला मुलगा, त्याची सोलापूरला पोस्टिंग झाली. त्या तालुक्यामध्ये पोस्टिंग झाल्यावर जो बीडीओ होता ना, त्याचं प्रमोशन झालं होतं. तो उपकार्यकारी अभियंता म्हणून सोलापूरला त्याचं प्रमोशन झालं होतं. कोणता नवीन कलेक्टर येणार म्हणून सगळे अधिकारी त्याच्या स्वागतासाठी सज्ज होते. त्याने पाहिलं, एक जर्किन सफारी घातलेला काळा कुट्ट जवान समोरून डवलामध्ये येत होता. सगळे अधिकारी त्याच्या स्वागतासाठी उभे होते. स्वागतासाठी उभे असताना सगळे अधिकारी अप टू डेट मध्ये तो अधिकारी जवळ आला. त्यानं सगळ्या अधिकाऱ्यावर नजर फिरवली आणि तो व्हिडिओ झालेला CO त्याला ओळखीचा वाटला. त्या अधिकाऱ्याकडे तो कलेक्टर झालेला वडाऱ्याचा मुलगा संथ पावलानं जाऊ लागला. त्याने एवढ्या शिव्या दिल्या होत्या, त्याच्या आईला रडवलं होतं. आता मला 5वीच्या मुलांनी सांगा, एवढ्या शिव्या दिल्या होत्या त्या अधिकाऱ्याचं, त्या कलेक्टर झालेल्या
वडाऱ्याच्या मुलानं काय केलं पाहिजे? आता काय केलं पाहिजे? किती शिव्या झेलत्या त्याच्या आईला, रडवलं होतं, काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे सांगा पटकन. त्याला काढून टाकलं पाहिजे का? संत पावलानं त्या अधिकाऱ्याच्या जवळ गेला, त्याला ओळखलं आणि त्या अधिकाऱ्याच्या दोन्ही पाय त्याच्या हाताने त्याच्या पाया पडला. पाया पडत असताना तो बिळू घालला. अधिकारी शिव मागे सरकला. अहो साहेब, तुम्ही कलेक्टर आहे, तुमची गोष्ट माझ्यापेक्षा खूप मोठी आहे, तुम्ही माझ्या पाया पडायचं कशाला? त्यावेळेला तो कलेक्टर झालेला वडाऱ्याचा मुलगा म्हटला, कुणाची पोस्ट लहान, कुणाची पोस्ट मोठी हे समजण्यात कमी नक्की हुशार आहे. कलेक्टर झालं म्हणजे, पण मी तुमच्या याच्यासाठी पाया पडतो, तुमच्या याच्यासाठी पाया पडतो की तुम्ही जर त्यावेळेला मला 17 शिव्या द्यायला नसत्या, माझ्या आईला एवढं रडवलं नसतं, तर मी आज कुठेतरी जंगलामध्ये खडी फोडत असतो, कुठेतरी आयुष्यभर घाम घालत असतो, लाचारीचं जीवन जगत असतो. मी कलेक्टर झालोय ते फक्त तुमच्यामुळं. तर मला सांगा, त्या 5वीच्या मुलाला अभ्यासाचा कंटाळा होता, तरी तो कलेक्टर कसं काय झाला? काय कारण घडलं? काय कारण घडलं? त्याच्यामध्ये जिद्द निर्माण झाली, ईर्ष्या निर्माण झाली, महत्वाकांक्षा निर्माण झाली. अरे हा साहेब माझ्या आईला रडवतोय, मी याच्यापेक्षा मोठा साहेब होणार. त्याच्यामध्ये महत्वाकांक्षा निर्माण झाली, प्रेरणा मिळाली. आणि मुलांनो, ह्या गोष्टीपासून तुम्ही काय शिकायचं हे शेवटला सांगतो. आता तुम्हाला कंटाळा आला का? एक मी मुलीची गोष्ट सांगणार आहे. नाही आला ना? तुम्हाला एक सती सावित्री समिती निघाली. त्या समितीचं काम काय आहे? लहान लहान मुलींना चॉकलेटची आमिष दाखवली जातात. टीव्हीवर बातम्या ऐकता ना, लहान लहान मुलींना चॉकलेटची आमिष. बदलापूरला 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतो. मुलींची जीवन बर्बाद केली जातात. मुलींनी जरा ताट बसातात. मुलींची जीवन बर्बाद होतात. मग कशामुळे होतात? त्याला काही कारण. याच्यातून तुम्ही काय करायला पाहिजे? तुम्हाला सगळं कळतंय, तुमची पिढी हुशार आहे. तुमची पिढी इतकी हुशार आहे का जास्त हुशार आहे? जरा जास्त हुशार आहे, पण तुम्हाला सगळं कळतं. मग तुम्ही अशा कोणत्याही प्रलोभनाला बळी पडायचं नाही. लहान लहान मुलींना चॉकलेटची आमिष दाखवली जातात, मोठ्या मुलींना गिफ्टची आमिष दाखवली जातात, त्याच्या मोठ्या मुलींना मोबाईलची आमिष दाखवली जातात, आणि त्याच्या मोठ्या मुलींना लग्नाची आमिष दाखवली जातात. अशा प्रकारे आपल्या भारतातल्या 65,000 मुली वर्षांना फसवून अरब राष्ट्रामध्ये 25 ते 30 लाखाला नेऊन फसवून विकल्या जातात. मी एका 11वीच्या मुलीची गोष्ट सांगणार आहे. लहान मुली आहेत, परंतु ती मला सांगावीशी वाटते. फक्त 9वीच्या मुलींनी, 8वीच्या मुलींनी कान लावू नये का? मी नागपूरच्या एका मुलींच्या शाळेमध्ये गेलो. 8वी ते 12वीची शाळा होती. मला त्या मॅडमनी सांगितलं, मुलींना फक्त हा विषय सांगा, कारण काही मुली घरून शाळेत येतात, शाळेत म्हणून येतात आणि तिकडे टंगळमंगळ करतात. अशी एक मुलगी पकडली गेली आणि त्या सांगितल्यावर त्या ठिकाणी मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगतो. मी अर्धा तास त्याच्या बोलतो, मी फक्त 5 मिनिटात सांगणार आहे. तुम्ही रामायण पाहिलं? रामायणातली हिरोईन कोण? सीता. बरोबर. सीता वनवासात होती. वनवासात असल्यावर तिनं सकाळच्या वेळी एक हरण बघितलं. तुम्ही तिच्या स्टोरी बघितली असेल बघा, कार्टून मध्ये ते हरण येतं सकाळच्या वेळी. तिने स्नान संध्या करून केस मोकळे सोडून बसले असताना तिने एक हरण पाहिलं, आणि हरण पाहिल्यावर ती रामाला म्हणली, प्रभू मला या हरणाच्या कातड्याची चोळी हवी, हरणाच्या कातड्याची चोळी हवी. आता मुलींनो मला सांगा, सीता जंगलात होती, झोपडीत होती, तिला हरणाच्या कातड्याच्या चोळीची गरज होती का? होती ना? काय गरज होती? जंगलामध्ये होती, हरणाच्या कातड्याची चोळी हवी. पण तिच्या मनामध्ये ते हरण पाहून मोह निर्माण केला. रामाला म्हटली चोळी पाहिजे. रामाला वाटलं, अरे एवढे राजवैभव त्यागोर आपल्या बरोबर जंगलात आले, याची एवढी इच्छा का पूर्ण करू नये? रामाने धनुष्यबाण उचलला आणि 90च्या स्पीडनं हरणाच्या पाठीमागे पळाला. त्यावेळेला स्पीड होतं का नाही माहित नाही, हरणाच्या पाठीमागे पळाला. ते हरिण माया होतं. रावणाच्या मामानं मारीच नावाच्या रस्त्यानं हरणाचं रूप घेतलं होतं. ते हरिण पळालं. झाडाच्या आड दृश्य झालं. ते झाडाच्या आड गेल्यावर त्याने ठरल्याप्रमाणे रामाच्या ओरडण्याचा आवाज काढला. सीतेनं तो ऐकला. हे कंटाळणार आहे ना? कारण आपल्याला दिवसभर मी गोष्टी सांगणार आहे. चालेल काय? अभ्यासापेक्षा गोष्टी बऱ्या मग ना. पण ठीक आहे, काय अडचण नाही. मग त्या हरणानं झाडाच्या आड गेल्यावर रामाच्या ओरडण्याचा आवाज काढला. ते हरिण म्हणजे रामाच्या मामानं मारीच नावाच्या रस्त्यानं हरणाचं रूप घेतलं होतं. त्याने रामाच्या ओरडण्याचा आवाज काढला. तो सीतेनं झोपडीच्या बाहेर बसलेल्या सीतेनं ऐकला आणि सीता लक्ष्मणला म्हणली, भाऊजी मॅडम जास्त नाही ना वेळ नाही झाला ना? बरं 5 मिनिटात फक्त.
तुम्हाला ती गोष्ट सांगतोय सीतेची आणि गीतेची सांगणार आहे. पहिलं सीता नंतर गीता सांगणार आहे. ते गीता बनवू नका फक्त. तर त्यावेळेला रामाच्या ओरडण्याचा आवाज लक्ष्मणाला सीता म्हणली, भाऊजी बघा त्यांच्यावर त्यांच्या तरी कोणत्यावर तरी हिंस स्वपदानं त्यांच्यावर झडप घातले, धावा त्यांना वाचवा, त्यांच्या जीवाला धोका आहे. त्यावेळेला लक्ष्मणाला नाही माते रामाला प्रभू रामचंद्राला काही होऊ शकणार नाही. सीतेचा त्याच्यावर विश्वास बसला नाही. सीता त्यांना म्हणली, म्हणजे भाऊजी तुम्हाला असं वाटतं का त्यांना तिकडे काहीतरी बरं वाट व्हावं आणि मी तुमच्या बस लक्ष्मणाला बस मध्ये जातो. जाता जाता तो बाहेर निघाला. बाहेर जाताना सीतेच्या संरक्षणाची जबाबदारी लक्ष्मणावर होती. त्यानं जाताना एक रेषा आखली, झोपडीच्या बाहेर एक रेषा आखली. त्या रेषेचं नाव काय मुलींनो? काय रेषेचं नाव काय? लक्ष्मण रेषा. बरोबर, लक्ष्मण रेषा आखली. ती लक्ष्मण रेषा प्रत्येक मुलीच्या जीवनामध्ये असते. ती लक्ष्मण रेषा ओलांडली तर जीवनाचं रामायण बिघडतं, महाभारत घडतं. रेषा आखली आणि सांगितली रेषा पार करू नकोस. त्यामुळे लक्ष्मणही हरणाच्या पाठीमाग पाठलागावर पळाला आणि त्यावेळेला लक्ष्मणही झाडाच्या आड गेल्यावर रावणानं ठरल्याप्रमाणे भिक्षा करायचा वेळ घेतला. ओम तत्सत भिक्षांदेही भिक्षा वाढ माय म्हटल्यावर सीतेला वाटलं कोणतरी गोसावी आलाय आणि आपल्या दारामध्ये आलाय, त्याला काहीतरी वाढायचं. ही आपली भारतीय संस्कृती ती आतमध्ये गेली. कंदमुळे फळे काय असेल ते घेतली आणि चांगल्या कामासाठी दान धर्म करण्यासाठी त्या सीतेनं लक्ष्मण रेषा ओलांडली. तसं त्या रावणानं आपलं रूप धारण केलं आणि सीतेला उचललं आणि कुठे घेऊन गेला? कुठं? पंढरपूरला. लंकेमध्ये अशोकवनामध्ये नेऊन बसवली. मुलींनो याच्यापासून तुम्ही काय शिकायचं? त्यावेळेला तरी शोध घेऊ इच्छिणारा हनुमान उपलब्ध होता. आजकालच्या जमान्यामध्ये कुणी नेलं तर कोणताही हनुमान उपलब्ध नाही. म्हणून आयुष्यामध्ये मुलींना कोणत्याही लोभाला मोहाला प्रलोभनाला बळी पडून लक्ष्मण रेषा ओलांडायची. आणि आजकालचा राम पण अवलादी आहे. आजकालचा राम याला लय शायनिंगची चोळी लागत होती, हरणाच्या कातड्याची शायनिंगची चोळत लागत होती. जाऊ द्या, द्यात गेली, सीता गेली, गीता मिळेल. म्हणून रामायण घडलं हे फक्त मोहापोटी. मग काय होतं? एक मुलगी 11वीला गेली. सत्य घटना आहे 2016ची. फक्त एवढंच सांगतो, कंटाळा नाही आला ना? 2016ची लहान मुलींसाठी नाही, पण 8वी 9वी 10वी 11वी 12वीच्या मुलींची घटना आहे. 11वीतली मुलगी, पेरण्या फाटाची मुलगी 2016 साली वाघोलीच्या एका मोठ्या कॉलेजमध्ये गेली. त्या कॉलेजच्या बाहेर टपरी टाकून आतंकवादी देशातले पंटर बसवले असतात. तिथं ती मोबाईल चार्जिंग करायला जायची. आता मी शॉर्ट मध्ये सांगतो, मी अर्धा तासही सांगतो. तिथं गेल्यावर त्याने हेरलं, ही पोरगी पटण्याजोगी आहे, साधी भोळी आहे. आणि मग तिनं त्याच्यावर जाळं टाकायला सुरुवात केली. तो त्या आल्यावर तिच्याशी बोलायला लागला. पुढच्या वेळेला म्हणला, आज फार मॅचिंग ड्रेस घातलायस, आज फार सुंदर दिसते म्हणजे ती हसली. पुढल्या वेळेला त्याला म्हटला, अरे तू 11वीला एवढी टॅलेंटेड, एवढी हँडसम आणि एवढा हलका मोबाईल वापरतेस. तिच्या बापानं त्याला 500 रुपयाचा मोबाईल घेऊन दिला होता. तो गट्टू फक्त इन्कमिंग करण्यासाठी, तिची खुशाली करण्यासाठी इतका हलका मोबाईल वापरते. ती मुलगी म्हटली, माझ्या बापाची ऐपत नाही, माझ्या बापाने मला घेऊन दिलाय, तो मला इनफ आहे, मला पुरेसा आहे म्हटल्यावर त्या हिरोला त्याला फसवायचं होतं. तो म्हणला, अरे जग कुठे चाललंय चंद्रावर, एवढी हुशार, एवढी हँडसम, एवढी टॅलेंटेड, तुला कसला अँड्रॉइडचा मोबाईल? ते म्हटला, माझ्या बापाची ऐपत नाही. तो म्हणला, मी देतो ना. मुलींनो, मोठ्या मुलींसाठी सांगतो, परंतु मी तुम्हाला सांगतो कारण सती सावित्री समिती आहे. लहान मुलीवर अत्याचार होतात, मुली फसवल्या जातात. अत्याचार करणारे कोणी बाहेरचे नसतात, काही ओळखीचे असतात, काही शेजारचे असतात, काही नात्याचे असतात. म्हणून तुम्ही याच्यातून एवढं शिकायचं, रस्ता फार खाचखळग्याचा आहे. चालताना जपून टाका पाऊल, कारण प्रत्येक वाट सारखी नसते. जपून ठेवा विश्वास, कारण प्रत्येक माणूस आपला नसतो. जपून घ्या निर्णय, कारण प्रत्येक पर्याय योग्य नसतो. जपून ठेवा आपलं मन, तेच फक्त आपलं असतं. मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक. आणि हे मनाला ब्रेक लावण्याचं काम आमचं संतांचे साहित्य करतं, अध्यात्म करतं, परमार्थ करतं. तुमच्या घरामध्ये तुमचे आई वडील कोणी दारू गुटखा खात असतील ना, तुम्हाला मार्ग सांगू का? एक काम कराल का? 1 तास काढाल का? जीवनातला 1 तास काढला ना, तुमचं जीवन कधीच भंग होणार नाही. तुमच्या घरामध्ये दारू गुटखा कोणी पालक खात असतील ना, 1 आठवड्यातला दिवस रविवारी सुट्टी असते, त्या पालकाला घेऊन मंदिरामध्ये जा. तिथं हरिपाठ होतो आणि हरिपाठातला 38 नंबरचा अभंग
तिथं तेवढा त्याला म्हणायला लावा, अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. अवघाची संसार म्हणजे जगाचा म्हटलंय, पण स्वतःचा संसार सुखाचा करायचा आहे एवढा अर्थ त्या अभंगातून घेतला ना. 1 तास फक्त तिथं मंदिरात रविवारचा 1 तास फक्त जर तुम्ही हरिपाठाला घालवला, तुमचं जीवन कधीच भंग होणार नाही. तर त्या मुलीला तो म्हटला, मी तुला घेऊन देतो म्हटलं. त्या मुलीला भीती वाटली. तो म्हणली, नको नको, माझ्या बापाला जर कळलं तर माझा बाप मला उघडा कापील. तो म्हणला, तुझ्या बापाला कसं कळेल? तुझा बाप कुठेतरी शेतामध्ये कडमळत असेल, घामाच्या धारा गाळत असेल, अळाची काळे करत असेल, रक्ताचं पाणी करत असेल, तुला शिकवण्यासाठी पैसा, त्याला कसं कळेल? मग त्या मुलीला वाटलं खरंच नाही कळणार. म्हणजे तिच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह मोह निर्माण झाला सीतेसारखा. तिला वाटलं, पती म्हणजे नको 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 नको, तुझ्या बरोबर पुण्याला यायचं म्हणल्यावर मला भीती वाटते, भीती वाटते. मग तो त्याला पटवण्यासाठी म्हणला, एक डायलॉग आहे बघा, सोनू सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का? सोनूचा भरोसा नव्हता, सोनूचा भरोसा नव्हता, पण तिच्या मनामध्ये मोह निर्माण झाला होता, मला अँड्रॉइड मोबाईल घेऊन देणार आहे. आणि मग ती त्याच्या बरोबर गेली, पुण्याला गेली. तर आता मी शॉर्ट मध्ये सांगतो तुम्हाला, गणित येतं ना गणित? तो मुलगा 20,000 रुपये घेऊन गेला. किती? 18,000चा मोबाईल घेतला. किती उरले? पोरगी पुण्याला नेली म्हणल्यावर त्याला जेवायला नेला पाहिजे ना. तेव्हा ना वडापावची अवकात नव्हती, 5 स्टार हॉटेलमध्ये घेऊन गेला. 1800 रुपये बिल आलं. किती उरले? किती? आता यायला पेरणा फाटाला 40-40, 80 रुपये लागतात. त्याने शानं व्हायचं ना, मागे यायचं. त्याने त्या मुलीला अजून भाव खायचा प्रयत्न केला. त्या मुलीला म्हटला, आईस्क्रीम खाओगी? ती पण म्हणली हा हा. बोंबाले 120 रुपये गेले, 180 रुपये गेले. किती उरले आता? 20 रुपये उरले. यायला किती लागत होते? यायला किती लागत होते? 80 रुपये. 20 रुपये उरले. मनामध्ये प्रश्नचिन्ह होतं, माग जायचं कसं? त्या मुलीला दाखवू शकत नव्हता. पायऱ्या उतरायला लागला, आणि पायऱ्या उतरायला जसा लागला तसा त्याच्याच वयाचा भिंदारलेल्या केसाचा एक तरुण समोर येऊन हात मारला, आणि तो त्या तरुण त्याच्या पुढे हात पसरून म्हणला, 20 रुपये देना साहब, 20 रुपये देना. त्यानं त्या तरुणाकडे पाहिलं, 20 रुपये खिशात होते. 20 रुपये देना. तो त्यानं त्याला प्रश्न विचारला त्या भिकाऱ्याला, 20 रुपये का क्या करेगा? तो भिकारी म्हणला, कुछ नहीं साहब, मोबाइल को रिचार्ज करना है, गर्लफ्रेंड को फोन करना है. म्हणजे त्याच्याकडे बाहेर राहिला. तेव्हा तो हिरो आपल्या त्या मुलीला म्हणला, देख लैला, भिकारी ने भी गर्लफ्रेंड बनाया, भिकारी ने भी गर्लफ्रेंड बनाया. तेव्हा तो भिकारी म्हटला, वैसा नहीं, गर्लफ्रेंड ने भिकारी बनाया. टोटल 15 ते 35 ची पिढी त्या मोबाईल मुळे भिकारी बनत चालली. त्याच्या मनामध्ये त्यानं उधार 20 रुपये मागणाऱ्या भिकाऱ्याला 20 रुपये खिशात होते, त्या उधार करण्याचा अवतार म्हणून हात खिशात घातला, नोट फडकवली, त्याच्या हातात ठेवला. आता प्रश्न पडला होता. त्या मुलीला म्हटला, इथं थांब. मी जरा गेट जवळ गेला, अवतार हॉटेलच्या गेट मध्ये गेला, आणि गेट जवळ त्या मुलीला म्हटला, मी गाडी बोलाता हूं, मी गाडी बोलवतो. म्हणून त्यानं गेट जवळ गेला, आणि गेट जवळ जाऊन त्यानं फोन करायला लागला, हॅलो, मैं मुर्गी लाया हूँ, मैं मुर्गी लाया हूँ, गाड़ी लेके आना, मैं मुर्गी लाया हूँ, गाड़ी लेके आना, लेकिन मेरा 5 लाख रुपए रेडी रखना. सत्य घटना है. मैं मुर्गी लाया हूँ, गाड़ी लेके आना, मेरा 5 लाख रुपये रेडी रखना. त्याच वेळेला पेरणे फाट्याचा पोलीस पाटील आणि एक कारता गेटवर त्याचं संभाषण ऐकलं होता. मोबाईलवर बोलताना त्यानं ऐकलं, अरे एक मुर्गी, एका मुर्गीचे 5 लाख कसे? त्यांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह पडला होता. एक मुर्गीचे 5 लाख कसे? त्यांनी प्रश्नचिन्ह करता करता ते आपल्या हॉटेलच्या जवळ गेले. जाऊ द्या कसली मुर्गी असेल. आणि ते गेल्यावर त्याला त्या पायऱ्या जवळ ती मुलगी पाहिली. पायऱ्याजवळ घुटमारणारी ती मुलगी पाहिली, आणि ती मुलगी जशी पाहिली, त्या मुलीला त्या पाटलानं विचारलं, तू इथं कशी आहेस? तू इथं कशी आहेस? आणि त्या वेळेला त्या मुलीनं त्या गेट जवळ फोन करणाऱ्या मुलाकडे हात केला. त्याच्याकडे जसा हात केला तसा पाटलाच्या डोक्यामध्ये करंट पेटला. अरे मुलगी म्हणजे ही मुलगी, मुलगी म्हणजे मुलगी, कोंबडी नाही, मुलगी म्हणजे ही मुलगी. आणि ही मुलगी त्याला पळून तिथं फसवून त्याच्या हवाली करण्यासाठी, जोडीदारांना गाडीत बोलवण्यासाठी त्याला 5 लाख रुपये मिळणार होते. तो एजंट पुढं 10-20 लाखाला ती मुलगी विकणार होता. आणि अरब राष्ट्रामध्ये एक मुलगी 25 ते 30 लाखाला मुलगी अशी फसवून विकली जाते. हे मुलींना तुम्ही मोठ्या झाल्यावर तुमच्यासाठी हा धडा आहे. आणि जसं त्या मुलाकडे हात केला, त्या मुलाने पाहिलं, ते पाटील त्या मुलाकडे जायला लागले. तो मुलगा धूम 90च्या स्पीडने पळाला. आज 60 वर्ष झाले ती टपरी बंद आहे. 2016 पासून ती टपरी बंद आहे. अशा किती प्रकारच्या मुली लोभाला प्रलोभनाला बळी पडतात. आता माझा विषय संपलेला आहे. मुलांना एवढं सांगा, आयुष्यामध्ये शिकायत का, आयुष्यामध्ये शिकायत का, डिग्र्या कमी पडतील,
जगा इतकं आयुष्य कमी पडेल, हसा इतकं आनंद कमी पडेल, दौडा असे कम नशिबाचा फासा निखळून पडेल, पण प्रयत्न इतका करा, अभ्यास इतका करा, त्या परमेश्वराला, त्या देवांना, त्या विठ्ठलाला तुम्हाला देणं भागच पडेल, देणं भागच पडेल. बस एक प्रश्न आता विचारतो, शिवरायांच्या 2 मुलांची आणि सुनांची नावं कोण सांगताय? आणि मी काय सांगितलं हे प्रत्येक 3 मुलं या, एक 8-9वीची, एक 5वीचं, एक 4थीचं, इथे येऊन सांगा. आणि त्याच्या अगोदर शिवरायांच्या 2 मुलांची आणि सुनांची नावं कोण सांगताय? या पटकन या, त्याला मी हरिपाठ देणार आहे. शिवरायांच्या 2 मुलांची आणि सुनांची नाही माहिती? बरं जाऊ द्या. ते पिक्चर फेमस झाला होता, त्या पिक्चरचं नाव सायराट, त्याच्या हिरोची आणि हिरोईनांची नाव आहे का माहिती? ये पटकन सांग, पटकन आहे, पटकन बघा. याच्यासाठी अर्धा टाळा वाजवा बरं का, अर्धा प्रश्न आहे. काय ना? वर्षा आणि आरची. धन्यवाद. याच्या अर्ध्या टाळ्या वाजवा बरं का, फक्त अर्धे हाफ. आता याला जोड प्रश्न असा आहे, ज्यांनी आपल्या देशाची घटना दिली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांचं वाक्य आहे विद्येविना मती गेली, मतीविना नेते गेली, नेतेविना वित्त गेले, वित्ताविना सूत्र खचले, अवघे अनर्थ या विद्येने झाले. आणि विद्येचे जनक मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले आणि आंबेडकरांच्या मानसपुत्राचं नाव काय बाळा? बघा, जे माहिती असायला पाहिजे ते शिक्षक यांना शिकवत नाहीत, आणि जे नाही ते मुलं आपोआप शिकतात. मग याची काय गरज आहे का? त्या परशाचं लांगड्याचं तुला काय बेरच व्हायचंय का? जा हरिपाठ घेऊन 1000 एक पाठ कर. आता मी काय सांगितलं याच्यातून तुम्हाला काय फायदेशीर कळलं एखाद्या मुलाने सांगा, आणि आपला शेवट होतोय. कोणी सांगताय 8वी 9वीचं कोणी? याच्यातून तुम्हाला काय प्रेरणा मिळेल का? ज्याला 2 पाय नाहीत तोही मोठा होऊ शकतो, ज्याचा रंग काळा आहे तो वडाल्याचा मुलगा, तो पीटी उषा सारखा आहे तोही मोठा. काही सांगताय का? एक जण येऊन सांगा 2 मिनिटांमध्ये. याच्यासाठी फुल टाळ्या वाजवा. बाळासाहेब आंबेडकर. तुला मी जे सांगितली गोष्टी सांगितल्या ना 3-4, याच्यापासून तुला काय फायद्याचं वाटलं का? काय फायद्याचं वाटलं का? पीटी उषा रंगाने काळी होती, आदिवासी समाजाची होती, तरी ती धावपट्टू झाली. तसं मी तुला 3 गोष्टी सांगितल्या का? वडिलाच्या मुलाचं त्याला अभ्यासाचा कंटाळा होता तरी तो मोठा झाला, एका भिल्लाच्या मुलाचं त्याला पाटलानं चिडवलं, कुठं कलेक्टर होणार आहे त्याच्यामध्ये जिद्द निर्माण झाली तरी तो मोठा झाला, आणि एका 9वीच्या मुलाचे पाय तुटले तरी तो मोठा झाला. तर याच्यातून तुला काय वाटतं का? तू काहीतरी बनशील का? तुला काय बनायचंय? मला आर्मी बनायचं. आर्मी. बरोबर, ठीक आहे. आर्मी तरी आर्मीला मार्क सुद्धा कमी असली 50% वाला आर्मी बनू शकतो. तुमच्यातला कोणताही काही तुम्हाला पीटी उषाचा इतिहास माहिती आहे का? माहिती आहे का? तिला 3 वर्ष पदक मिळत नव्हतं, 15 सेकंदावरनं पदक फुकत होतं. परंतु एका दिवशी काय झालं, ती प्रॅक्टिस करायची, या गावातून त्या गावात 5 किलोमीटर पळायचे, परत मागं फिरायची. असं एका दिवशी ती पळत असताना माघारी फिरली, तसं तिच्या मागं त्या गावात कुत्र्यांची कळवण चालू होती. कुत्र्यांची कळवण पाहिली का? कुत्र्यांची कळवण चालू होती, आणि ती कळवण जे तिच्या बाजूला आली, तिला वाटलं ही कुत्री माझ्या मागे लागली, आणि मग ती अशी 90च्या स्पीडनं पळाली. इतकी चिंगाट पळाली, बुंगाट पळाली, संगाट पळाली. 15 सेकंद सोडा, तिनं 20 सेकंद तोडले, आणि भारताला पहिलं पदक मिळालं. का मिळालं? तर ती जीवाच्या आकांतानं पळाली. तसं तुम्ही जीवाच्या आकांतानं बघा, मीराबाईचं भजन आहे, जैशी लागी लगन मेरा हो गई मगन. तुम्हाला जीवाच्या आकांतानं तुम्ही अभ्यास केला ना, तुमच्यातला प्रत्येक जण कलेक्टर होऊ शकतो, शिक्षक होऊ शकतो, चांगला माणूस होऊ शकतो, आर्मी मध्ये जाऊ शकतो. हा विश्वास देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आवडल्या, थोड्या आवडल्या, खूप आवडल्या, तर खूप आवडल्या. त्याला पण किती जण पाहिजे? तिथे आवाजच नाही आवडला. मोठीने सरांनी खूप छान गोष्टी सांगितलं तुम्हाला. त्याची तुम्हाला 2 मिनिटांपासून नक्कीच म्हणजे नाही. आता
आपण काय करूया 9 मिनिट